बोगस मतदार नोंदणी प्रकरणी आता खासदार ओमराजे निंबाळकर चांगलेच आक्रमक झाले। पोलीस अधिकारी योग्य तपास करत नसल्याचा त्यांनी आरोप केला, तर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर देखील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। तर तुळजापूरमध्ये बोगस मतदार नोंदणीच्या प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। पोलीस अधिकारी योग्य तपास करत नसल्याचा त्यांनी आरोप केला, तर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर देखील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। आयजी साहेबांना बोललो त्याच्या बाबतीत। आयजीनी मला म्हणले की वरूनच सरकारनं त्यांना प्रमोशन दिले, मी काहीच करू शकत नाही। आता हा प्रश्न खरं तर सरकारच्या प्रमुखांना विचारणं गरजेचं आहे, ज्याच्याकडे जबाबदारी। बिलकुल गृहमंत्र्यांना विचार। सन्माननीय गृहमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की ज्याच्या काळात ड्रग्स आलं, ज्याच्या काळात ड्रग्स वाढलं आणि ज्याच्या काळात ड्रग्सच्या सगळ्या आरोपीला अटक होत नाही, तो हा ग्रस्त आहे। दुसरं, ज्याच्या माध्यमातून 6000 पेक्षा जास्त बोगस नोंदी असलेली तक्रार निवडणूक आयोगाने दिल्याच्या नंतर त्याच्यात कारवाई होत नाही, त्याच्यात हा ग्रस्त आहे, त्याच्यात हा डीवायएसपी आहे। मग याला तुम्ही संरक्षण देणार आहेत का ह्याच्यावर काही कारवाई करून जनतेत संदेश देणार आहेत? मला वाटतं ह्याचीच प्रतीक्षा मी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।